नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सरकार आपला एकही शब्द फिरवणार नाही, शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी मिळेल, मुख्यमंत्री फडणवीस यांची पुन्हा एकदा ग्वाही। राज्यात हिंदी भाषा लादण्याचा छुपा एजेंडा, मराठी द्वेषी भाजपाचे काय चालले आहे, मराठी रंगभूमी दालनावरून आदित्य ठाकरेंचा सवाल। वारकरी संप्रदायाचा शासनाला इशारा, तीर्थक्षेत्रांजवळील कत्तलखाने आणि नदी प्रदूषणावर कारवाईची मागणी। आणि विमानात इंधन कमी होते, पायलटने मेडे कॉल दिला। गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे बंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग, 168 प्रवासी सुखरूप। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। किल्ले धारूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती। त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत होता। याबाबत अनेक वेळा स्थानिक नागरिक व व्यापारी बांधवांनी अनेक निवेदने दिली होती। त्यामुळे विशेष अनुदान योजनेतून रस्त्याच्या नूतनीकरणासाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली आहे। मात्र काम गुणवत्तापूर्वक होत नसल्याचे दिसून येत आहे। तर आहे त्याच रस्त्याला उकरून रस्त्यावर खडीचा थर टाकून काम केले जात असून खडीवर रोलर फिरवून जनतेला मूर्खात काढले जात आहे। साईडला खोदलेली नालीची माहितीही न काढता खडी टाकणे चालू आहे। याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज असून हे काम नगर परिषदेअंतर्गत येत असल्याने मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधी यांनीही लक्ष देणे गरजेचे आहे। रस्ता होतोय म्हणजे ते जनतेवर उपकार नसून हे काम जनतेच्या पैशातूनच होत आहे याची जाणीव ठेवून नागरिकांनी दर्जेदार काम करून घेणे आवश्यक आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बीड सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती SR शिंदे यांनी आरोपी तरुणास 20 वर्षे सश्रम कारावास व 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे। पीडिता ही बीड तालुक्यातील असून ती आईसोबत मामाच्या गावी आली होती। यावेळी नात्यातीलच असलेल्या एका आरोपी तरुणाने तिचा मोबाईल नंबर घेतला व त्यांच्यात मैत्री होऊन त्यांचे बोलणे सुरू झाले। यातूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले। दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी मुलीची आई व आजी ह्या महालक्ष्मी सणानिमित्त गावी गेल्याची संधी साधत त्याने लग्नाचे आमिष दाखवून तू माझी होणारी बायको आहेस असे म्हणत त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला। त्यानंतर वारंवार त्याने हे कृत्य केले व नंतर मुलीशी बोलणे बंद केले। या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। PSI मीना तुपे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते। सरकारी पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील श्री अनिल तिडके यांनी अत्यंत प्रभावी युक्तिवाद केला, तर सरकारी पक्षाकडून 6 साक्षीदार तपासण्यात आले। सरकारी वकील ॲडव्होकेट अनिल तिडके यांच्या अत्यंत प्रभावी युक्तिवादामुळे आरोपीला 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। आष्टी तालुक्यातील कडा येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी बेकायदेशीररित्या आपल्या जमिनीचा फेरफार रद्द केल्याचा आरोप कडा येथील शेतकरी सय्यद निसार यांनी केला असून या प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सय्यद निसार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। आणि फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास दिनांक 4 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचाही इशारा त्यांनी या निवेदनात दिला आहे। मी सय्यद निसार सय्यद अली, राहणार कडा, तालुका आष्टी। सदरील माझे सर्व नंबर कडा येथे असून सदरील औंधकर तलाठी यांनी कसलीही शहानिशा न करता माझ्या जमिनीचा फेर रद्द केल्याबद्दल मी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 4/7/2025 रोजी अर्धनग्न उपोषण करणार आहे। दिनांक 20 जून रोजी महादेव भगवान दळवे वय 54 वर्षे राहणार बालेपीर बीड यांच्या फिर्यादीवरून त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून LCB पथकाला गुप्त माहिती मिळाल्यावरून LCB पथकाने बीड शहरातील संभाजीनगर येथे छापा टाकून अतुल विक्रम वाघमारे याला पकडले। त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या। त्यापैकी होंडा कंपनीची शाईन दुचाकी ही शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 341/2025 मधील असल्याची खात्री झाली। आरोपी व 5 दुचाकी हे पुढील तपासकामी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत।
आरोपीवर दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल असून तो कुख्यात दरोडेखोर असल्याचे पोलीस अभिलेखावरून दिसून येत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सुशांत सुतळे, मारुती कांबळे, विकास राठोड, भागवत शेलार, दीपक खांडेकर, अशफाक शेख, संजय जायभाई यांनी मिळून केले आहे। बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला असून उसने घेतलेले 10,000 रुपयांचे व्याजासह 80,000 रुपये झाल्याने ते वसूल करण्यासाठी एका तरुणाचे 4 जणांनी अपहरण करत मुलगा जिवंत पाहिजे असेल तर 50,000 रुपये आत्ताच टाका, नसता तो तुम्हाला दिसणार नाही अशी धमकी देत त्याला जबर मारहाण केल्याची घटना गुरुवार दिनांक 19 जून रोजी धारूर तालुक्यात घडली। या प्रकरणात धारूर पोलिसांनी तातडीने तपास करत दोघांना अटक केली असून दोघे जण फरार आहेत। धारूर तालुक्यातील मैंदवाडी येथील कृष्णा मैंद याने धनराज चाटे, पृथ्वीराज राख आणि परमेश्वर आघाव व अन्य एकाकडून 10,000 रुपये उसने घेतले होते। त्या 10,000 रुपयांचे व्याजासह 80,000 रुपये झाल्याचे सांगत या चौघांनी कृष्णाला त्याच्या घरी जाऊन सोबत घेतले। त्यानंतर त्याला एका काळ्या स्कॉर्पिओमध्ये बसवत अंबाजोगाईकडे घेऊन गेले। त्या ठिकाणाहून कृष्णा याने घरी फोन लावत झालेल्या प्रकाराची माहिती त्याच्या आईला दिली। यावेळी त्यांच्यापैकी एकाने कृष्णाच्या आईला तुमचा मुलगा जिवंत पाहिजे असेल तर आत्ताच्या आत्ता 50,000 रुपये टाका, नाहीतर तुम्हाला तुमचा मुलगा दिसणार नाही असे म्हणत फोन कट केला। यानंतर कृष्णाच्या आईने गावातील इतर लोकांच्या मदतीने धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी तातडीने सूत्रे हलवली। आरोपी हे अंबाजोगाई परिसरात असल्याचे लक्षात आल्यावरून त्या ठिकाणी कारवाई करत पृथ्वीराज राख व परमेश्वर आघाव या दोघांना ताब्यात घेतले तर धनराज चाटे व अन्य एक जण फरार झाला। त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या चौघांनी कृष्णा याला मारहाण करत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रोडवर जखमी अवस्थेत सोडले असल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी अंबाजोगाई रुग्णालयात शोध घेतला असता त्या ठिकाणी कृष्णा हा उपचार घेत असताना आढळून आला। या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आले असून त्यांनी कृष्णा मैंद याला 10,000 रुपये 1,000 रुपये रोजाप्रमाणे दिले होते। त्याबद्दल त्याच्याकडे 80,000 रुपये झाले होते व त्याने रोख 30,000 रुपये दिल्यानंतरही 50,000 रुपये बाकी असल्याने अपहरण केले असे त्याने सांगितले। दरम्यान न्यायालयाने आरोपींना 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले, धारूर। बीड शहरातील शिवाजीनगर भागातील संभाजी प्राथमिक शाळेत आज शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी शाळेच्या प्रांगणामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। शाळेच्या विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा ॲडव्हान्स्ड योगा क्लासेसच्या प्रशिक्षिका सौ दुर्गा रामेश्वर राऊत यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व विशद करून सांगत विविध आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले। विद्यार्थ्यांनी व शिक्षक वृंदांनी देखील अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात योग केले। या प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम यांच्या हस्ते योग प्रशिक्षिका सौ दुर्गा राऊत यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला तर सहशिक्षिका श्रीमती दाभाडे मॅडम यांनी योगाबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती खरसाडे मॅडम, श्रीमती वीर मॅडम, श्री रणखांब सर, श्रीमती धर्मे मॅडम, श्रीमती शिंदे मॅडम आणि वायभटताई यांनी परिश्रम घेतले। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।